शांते, यावर्षी म्हणते पाणी जास्त आहे. हां, मला वाटते की आपण पेरून घ्यायला पाहिजे. हां, कसं आता जसं आपल्या वावरात हिरवी आहे तर पाणी म्हणतात आलंही नाही तर आपल्याला काही टेन्शन आहे नाही. आपल्या हिरीचं पाणी आहेच आपल्याला. हां, तर ते आपल्या वावर सप्पा करून घ्या लागेल. हां, काळे फेन वगैरे येचून घे मग बाया मिळून तू. उद्या बाया सांगून दे नाही आजच सांगून दे बाया. हां, आणि ते फोन वगैरे येचून पुरं सप्पा सुप्पा करून टाक वावर. मग दुसऱ्या दिवशी मी नांगर फिरून देतो वावरावर. नांगर नेऊन जाते आणि एक पाणी पडू दे डोपर पेरून टाकू. सोयाबीन गियाबीन टाकून देऊ. पा बरं बोलायचे बाबा. हां, किती आपलं नशीब जुळलेलं एकमेका सांग. हां, मी तुम्हाला हेच म्हणायला आली ती. हां, की बाबा का हो बोलायचे बाबा, आता म्हटलं पाणी लवकर येईन यावर्षी तर आपल्याला लवकर पेरून टाकू यावर्षी आपण. आपल्याला काय पाण्याची चाटी दिली तर काही टेन्शन नाही आहे. ही राहायचं आपल्या वावरात नाही. हां, हेच म्हणायला तुम्हाला आली ती मी. हां, मग रिश्ता कोण जोडला? म्या जोडला ना म्या. आई माय बाबा तुम्ही काही आले हो दिसले नाही म्हणले बाप्पा. आम्ही बोलू राहिलो काही बी कुठे बी. काय बी काय बोल राहिली हो बाई. हां, बरोबर बोलली ना तू. हां, तुम्ही खरंच एकामेकासंग जुळलेले आहे. तू रामदास या हां एकामेकासाठीच बनलेले होते. हां, म्हणून भेटले. हां, पाय बरं तुमचे विचार किती मिळतात. तू जे रामदासाला म्हणू राहिली ती रामदासानं तेच तुला म्हटलं. काही बी बाबा आम्ही तर मजा काय करू राहिलो बाप्पा. नाही नाही पोरी बरोबर बोलू राहिली ती तुम्ही. कसं आता मस्त पाणी आहे म्हणते यावर्षी. हां, लवकर ते काय फोन इचून घ्या वावरातले. हां, थोडं ते वावर सफा करून घ्या पुरं आणि नांगरटी करून टाका. हां, मग सोयाबीन टाकून देऊ आपण. हां, बरोबर बोलू राहिलं रामदास आहे. करून टाका पटकन सटकन कामं. मग बाया सापडतील नाही बरं. हां, सगळे धुवून लागेल. आपली स्पेअर पहिली झाली पाहिजे. ठीक आहे ना बाबा, मग जातो ना बाहेर घेऊन. आताच निघून जातो मी. काय टाईम झाला नाही आता 10 वाजले. हां, जातो ना बाहेर घेऊन मग. जाय मग बेटा पाहुणे बाया. अरे पेंडरी काका कुठं चालली पोरगी एवढ्या घाई ना? हां, पटापटा चालली होती. कुठं चालली होती? कुठे नाही हो काका, अशी चालली ती बायांच्या घरी. हां, वावरातलं म्हटलं ते उद्या आपण येस नाही आमच्या वावरात तर सांगायला चालली ती बायांले. अरे हुटले काचं मग तर आम्ही त्या कामाच्या मदत आलो बाई. नाही जी काकाजी काही बोलू नका बाप्पा. हां, कामाच्या मदत कायले. हां, तुम्ही पाहुणे बनून आले आमच्या घरी. हां, दुसरे पाहुणे सोबत. हां, तुम्ही तर देवासारखे आहे बाप्पा. आपल्या भारताची रीत आहे अतिथी देव भव. हां, तुमचा सत्कार सन्मान करणं आमचं काम आहे. हां, कामं तर काय आहे 12 महिने असतात. पाहुणे थोडा 12 महिने असतात घरी. या ना या ना. पंढरीनाथ आला का रे? हां बापा रे लय दिवसानं आली रे भावाची आठवण. अरे दादा काय सांगू तुले. हां, कामच तेवढ्या रे बा. हां, काही ध्यानच राहत नाही माणसाले. पण आता कसं हे सोयरीक संबंधाचे नाते आहेत ना तर इकडं घुमा लागते बा जबरदस्तीनं. हां, तर म्हणून आलो होतो बा इकडं मी. तर मला वाटलं चला दादाला भेटून जाऊ. बरी आली कामात काम आठवून भावाची तुले. आलो ना दादा तुले. भेटायला आलो की नाही तिकडून तिकडे चालला गेलो असतो पण नाही मी म्हटलं चला भावाला भेटून येतो. काकाजी या ना बसा ना बसा ना. या ना भाऊ बसा ना बसा ना. हो ताई बसतो. हां बसा, मी चाय नाश्ता आणतो. नाही नाही पोरी चाय नाश्ता नको आणू. हां, आम्ही चाय नाश्ता तर करून आलेलो आहो. हां, आता उशीर होऊन जायला आम्हाला गावाकडं. तर तू एक काम कर. हां, स्वयंपाकच करून घे बरं. हां, तिघा चौघांचा स्वयंपाक करून घे बेटा. हां, जेवण खाऊन करून जातो आम्ही. हो काका मग तसं करा ना. चाय नाश्ताही करतो जेवणही करा. हां, आता थांबा ना जसं संध्याकाळी आता. हां, नाही तर मग काम करा आजचे दिवस. नाही बा पोरी मुक्काम गिक्काम नाही होत बा. तुला तर माहिती आहे आता वावराची कामं चालू झाली. हां, नांगरटी करणं आहे वावराची. हां, फणगिन ते असले वावराचे नांगरटी करायचं आहे आम्हाला वावराचं आता. हां, नांगरण झालं किंवा पेरता येईल. आता कुठं राहणं होते का बेटा? नाही बेटा. हां, आम्ही जर जेवण खाऊन करतो निघून जातो गावाकडे. आता आला भावाच्या भेटीले का रे रातभरी राहू नये का तुले? नाही रे दादा राहिलो असतो बा. हां, पण हे पाहुणे राहू नाही शकत नाही. यांनी काम आहेत ना म्हणते. हां, नाही तर मुक्कामी राहिलो असतो आम्ही. मग काय होते? हां, हे पाहुणे आहेत तर राहू नये का आपल्या घरी? हे तर घर तू आहे रे. हां, तुम्ही गोष्टी माष्टी करा बाबा. जा बसा तुम्ही तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करतो. बाबा या ना तुम्ही बसा नाही तर बसा या इकडं. आता म्या म्हटलं बाप्पा बुड्या संग बुडा बसेल आहे तर काय उठवं. हां, तुला वाटलं असं एवढं की जवान माणूस उभा आहे बुडा माणूस बसेल आहे म्हणून चूप होतं बाप्पा मी. बाबा मला समजलंच नाही बा. मी बसलं तर बसलंच राहिलो. पाहुणे आले म्हटलं बोलू द्या तुम्हाला म्हणून म्हणतात काही बोललो नाही मी बाप्पा. कसं आहे मग विजया? हां, सुली कशी आहे? चांगली आहे सगळे लेकरं वाकरं तुम्ही? हां, हो रे दादा सर्व चांगलं आहे. हां, बढिया आहे बसत आहे सगळंच. सर्वात पहिले एक काम करतो मी पहिले ना डाळ भाताचा कुकर लावून देतो. हां, त्यानंतर मग पोळ्या टाकतो. हां, आणि भाजी मसाला काढून घेतो पहिले भाजीचा. पनीर फोडणी देऊन देतो. झालं मग वरण येऊन झालं, भाजी झाली, भाती झाला. आणि गोड काय करू माय? शिरा करतो शिरा. हां, नाही बाई शिरा नाही चांगला वाटत आहे की नाही. नेहमी तेच ते बासुंदी बनवतो. दूध आहे ना 2 लिटर दूध आहे. डाळ भात तर लावून दिला बाई. हां, आता राहतात पोळ्या आणि थोड्या पुऱ्या करतो बासुंदी करतो.
गीताला फोन करू का हो माय? लवकर होऊन जाईल. नाही तर पाहुणे म्हणतात लवकर जा लागते. मी एकटी करत बसीन तर लय उशीर होईन बाई मला. हां थांब गंगाला फोन लावतो. हॅलो गंगा, मी बोलायली व शांताबाई, काय करू राहिली? कुठे नाही व माय, हे पंचफुला नाही का आपली गावातली, तिच्या घरी आलेली व माय. हां तिच्या घरी काय भांडण चालू आहे माय सासूनेचं. बाई सून तर कुठेही बुरायलो माय, बुडीले कुठेही बुरायली. हां म्हणजे बुचे ढमकन टमकं माय बापान किती दिलं, ता किती घेतलं, कसं खाल्लं गुडून आता काय बुरायली, लय बुरायली माय कुकडच्या कुकडे. म्हणजे काय भांडणं आवरायला आलेली हो माय मी. हा इथं सुशीला आहे, निर्मला आहे, हां सगळ्या बाय हा मी. ये ना माय तू बी इथं, लय मजा राहिली माय भांडायची. हासाही वेळेला माय अशा कामोडी भांडू राहिल्या माय, कुकडी बुरायला दोघी जणी कुकडी एकमेकीले. आई माय का तू आवरायला गेली भांडणं गंगा, का हसायला गेली हो माय? हसू नाही हो माय माझ्या भांडणात नाही. सगळ्यांच्या घरोघरी आहे माय, आणि तुला काय काम पण आहे माय लोकांच्या घरी जायचं आणि भांडणं पाहायचे. ऐक माही गोष्ट, निरा लफंडा सगळ्या गोष्टी करतो बाई तू. हां मी कायले फोन केला ते राहिलं. म्हणतात तिचं ढसांग घातलं तो. माय शांताबाई, आता गावात दुसरं काही एंटरटेनमेंट तर नाही आहे, हेच सई मग. तू काय म्हणाल ती? गंगा, माझ्या घरी पाहुणे आले म्हटलं बाई. हां तर पाहुण्याला जायचं आहे लवकर. तुला तर माहीत आहे स्वयंपाक पटापट होत नाही माय ऐकून. 3-4 पाहुणे आहेत व बाई. तू येतं का माझ्या घरी? थोडी मदत करू लागणार माय मला. मी डाळ भाताचा कुकर लावला, आता बासुंदी पोया पुऱ्या राहिल्या करायच्या. मी एकटी करत राहीन माय, तर मला 4 वाजता स्वयंपाक आले. जेवायला 5 वाजता नेले. तू येतं का हो माझ्या घरी? हो का हो माय? थांब मी येतो ना मग. अरे इथं जवळच होता घराच्या मी. पंचपुराच्या घरी जाऊ ना, आता येईल 2 मिनटात थांब. हो माय ये मग लवकर. गंगा आलो तोपर्यंत कणिक लागून घेतो माय मी. हो शांताबाई, खरंच लय पाहुणे आले वा? हो ना माय, अचानकच आले बाई पाहुणे. काही फोन नाही केला, काही नाही केला, अचानकच आले घरी. तर आता स्वयंपाक करून पाठवतो म्हटलं जेवण खाऊन. हो माय बरोबर बोलली शांताबाई. जेवण खाऊनच पाठवा बाई पाहुण्याला घरी आले की, तसं पाठवू नाही माय. दे बरं मग आटा दे थोडासा, लगडतो मी. पोह्याची कणिक लगडतो आणि पुऱ्याची लगडतो. तुला पुऱ्या लाटू देतो, तू तळू घे पुऱ्या मग पोह्या बनवू. हो गरम गरम फुलके बनवू आणि पाहुण्याला देऊ. पुऱ्या काढून घेऊ आता. गंजात ही ना बासुंदी बनवतो आता. दूध उकळून घेतो, तर इलायची गिलायची कुठून टाकून देतो मग. हो तसं कर मग शांताबाई. आई माय का हो किती वेळचा मी गॅस लावायला माय, एक शिटी नाही झाली कुकरची. कशी होईन हो बाई ना, खालून उभा असं नाही आहे. गॅस इजेल आहे ना हो माय. गॅस इजेल आहे ना पाहिजे ना. आता माय कसा काय इजला हो, मला लावलं ना बिचारे. खरंच व आता गॅस इजून गेला. ये हो माय गंगा, झाला घोर म्हटलं, झाला घोर, पक्का घोर झाला. गॅसच गेला हो बिचारे. काय उभा आहे तेच तर म्हटलं, गॅस लावला आणि तरी उभा चालू नाही आहे. घे ना कारण हा सिलेंडर दुसरा लावून देऊ ना आपण, दुसरा लावून देऊ. हो माय तक पाहुणे वाट पाहत असेल बाई जेवायची. ते म्हणते शांताबाईचा स्वयंपाक आहे का बिरबलची खिचडी आहे, ही अजून बनलीच नाही. गंगा काढ तो गॅस, हा लावून देऊ. सांगो माय गंगा, गॅसही खाली आहे बाई हा बी. मी नंबरच नाही लावला हो माय, भुलून गेली बाई नंबर लावायचं. गोल्याच्या बापानं पैसे दिले ते माय मला. आता माणसाला म्हणेन तर मलाच बोलून बाई आता. पैसे गिशे दिल्यावर तर नंबर नाही लावला, मी बोलूनच गेली माय. कामात काही लक्षच राहिलं मला की गॅसचा नंबर लावायचा आहे. घेऊ बाई आपत. आता पाहुणे बाहेर बसेल, एक सिलेंडर गेला. काय म्हणावं आता पाहुण्याले, खाली वापस पाठवा का माय बिना जेवायचं, कसं वाटेल गंगा? काय म्हणतो शांताबाई, काय घोर केला हो? बरं बाई ना, काय करू मी आता? किती टेन्शन आलं बाई. गॅसही नाही घरात आणि काहीच नाही. तो डाळ भात बी कच्चाच राहिला असेल बाई. काय करू माय? आता कसं करतो मग बाई शांताबाई, काय करावं आता? थांब माय, आता गोल्याच्या बाबाला आवाज देतो, पाहतो काय म्हणते तो. गोल्याचे बाबा इकडे जावं. हा माणूस किती अकातखोर आहे, किती गोष्टी करू राहिला. आवाज दिला बायकोनं तर पटकन यायला पाहिजे माय. बसला तिथं गोल झिलप्या झाडत. गल्याचे बाबा, गल्याचे बाबा. काय झालं, काय म्हणून शांती मले? गोल्याचे बाबा, तो जो गॅस होता भरलेला तोही गेला. मला बापा लक्षच नाही राहिलं. तो नंबर लावला तर तुम्हाला म्हटलं होतं ना की गॅसचा नंबर लावला मी, तोही मी गॅस काही भरला नाही बापा. घोरच घोर झाला आज. काय बोलून राहिली शांती? पाहुणे बाहेर बसेल, चांगलं वाटते का त्यांना असं म्हणणं की गॅस नाही आमच्या घरी? आता जेवणाचं काय? आता एवढे पाहुणे का वापस पाठवतो आपल्या घरून? आता काय करू बापा मी, मला लक्ष नाही राहिलं बापा. कुकरी मांडला आणि कुकरी अर्धा कच्चाच आहे. गंगा वहिनी, तुमच्या घरी आहे का गॅस? अरे बापा भाऊजी, मी आजच नंबर लावला. आजच नंबर लावला. उद्या परवा आमच्या घरचा गॅस जाते म्हणून नंबर लावला आहे बापा आजच. एक्स्ट्रा नाही भरलेला माझ्या घरी बी सिलेंडर. सांगा बरं आता कसं करावं? कसं करता आता सांगा बरं. मला काय विचारली बाई? तुझे ध्यान असायला पाहिजे घरात. नाही सिलेंडर खतम झाला समजायला तर पाहिजे तुले. सुशीला वहिनीले, पारू वहिनीले फोन लावून पाय बरं, काय म्हणतात तर त्यांच्या अशी इथं अशी सिलेंडर तर देतील ते आणून. हो माय, त्यांना फोन करून पाहतो बाई आता. जमलं तर जमलं.
भाऊजी तुम्ही जा पाहुण्यात बसा बरं. हां त्यांना वाटू नका देऊ की स्वयंपाक चालू नाही आहे म्हणून. त्यांना काय वाटेल हां इतके वर्ष बसेला आहेत तो अजून गोष्टी करा 2-3. तोपर्यंत आम्ही जुगाड करतो काही ना काही. नाही नाही भेटलं बापा गॅस कोणाच्या येतो तर चुलीवर करतो स्वयंपाक आम्ही. हां तुम्ही जा. गंगा कसं करतो माय चुलीवर स्वयंपाक होईन का आता. ऊन पाणी किती आहे आता. चूल पेटीन काही स्वयंपाक करू काही ताण घोर झाला माय. तू लाव ना सुशीलाला फोन लाव अनिले फोन लाव पारूले. हॅलो सुशीला मी बोलाली व शांताबाई. कुठे आहे व तू. हां बोल व शांताबाई काय म्हणून राहिली. काही नाही माय घरी जाऊ माय घरी पाहुणे आले ते माय. हां तर आज पाहुण्याला पाहुणचार विंचार केला आताच बाटी लावले पाहुणे. अहो माय सुशीला काय सांगू लय घोड झाला बाई. माझ्या घरचे दोन्ही गॅस खाली झाले. हां मला वाटलं बाई नंबर लावला नंबरच नाही लावला. तो गॅसही गेला कुकर लावला माय. कुकरमध्ये डाळ भाती अर्धा कच्चाच राहिला आणि पाहुणे वाट पावरले माझ्या जेवायची. हां त्या घरी गॅस आहे का व. हो आहे ना व. मग माय एक काम कर ना माय. हां तू दिण्याच्या हाती पाठवून दे माय गॅस. का व शांताबाई गॅसला पाठवून देईन मी पण बाई आता टाईम किती झाला. हां तू 1 घंट्यापासून इकडे तिकडे फोन लावून राहिली टाईमपास करू राहिली. पाहुणे तक वाट पाहत असेल माझ्या जेवायची. आता काही गॅसला स्वयंपाक करशील तू. आता काय करू माय. हां आता मार्ग नाही काही तर गॅस पाठवल्यावर दोघीजणी मिळून स्वयंपाक करतो गंगान मी. हां पटापटा बनवून देऊन देतो पाहुण्यांना जेवण. पाहुण्यापुरतीच बनवावं लागेल मग स्वयंपाक. बरं ठीक आहे चल माय जमलं. येऊ राहिली ते सुशीला गॅस पाठवू राहिली. आई माय आली का सुशीला. माय पार्वती आली का हो बाई. सिलेंडर काऊन नाही आणला. सिलेंडर मग येईन बाई. हां पहिले म्हटलं पाहुण्याला जेव घालणं जरुरी आहे. हां मॅले मोठा स्वयंपाक केला पाहुणे आलते ना घरी पाहुणचार करून ठेवता तर मी पुरं डबा भरून आणला. हां आणि पाहिजे नाही आणला डबा भरून. हिच्या घरचा स्वयंपाक झाला पार्वतीच्या घरचा. तिला सांगितलं माय असं झालं तर मग माय नाही बाई आता शांताबाई सिलेंडर आल्यावर स्वयंपाक करीन काही पाहुण्याला देईन काही. पाहुणे काय तसे तक वाट पाहतील का माय काय म्हणतील बाई. या गावची बम्मा त्या गावाला जाते माय. हां म्हणून म्हटलं आम्ही डबा पॅक केला डबाच घेऊन आलो पाहुण्यांसाठी. पाहुण्यांचं काय घरच्यांचं होऊन जाते. आपण मोठे डबे आणले भरून. शांताबाई ती इज्जत आमची इज्जत. त्या घरचे पाहुणे आमच्या घरचे पाहुणे. हां अतिथी देव भव. आपल्या गावात आले पाहुणे माय करा सत्कार नाही करा त्यांचा. आता तक वाट पाहिलीच की बाई जेवायची. हां चला आता डब्यातलं जेवण काढा मस्त आणि पाहुण्या ताटा वाढून द्या. धन्यवाद व माय. हां धन्यवाद बाई तुमचा तुम्ही माई इज्जत राखली. आता माय असं थोडं असते व. हां आज तेव्हा तो टाईम आला उद्या आमच्यावर येऊ शकते. मग आपण आपली एकमेकाची मदत नाही करतो कोण करी एकमेकाची मदत. हां दोस्ती नावत नव्हती आम्ही. हां फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्यू समजली ना शांताबाई. हो माय लय अंग्रेजन झाली तू केस कापून. सुशीला लय चांगली आहे बाई तू. पार्वती तूही लय चांगली आहे माय. गंगाई लय चांगली आहे. हां असा साथ पाहिजे माय गावात एकमेकीचा. चाल शांताबाई हां गोष्ट नको करू पहिले पाहुण्याला जेवायला ताटावाड. हां गोल्याचे बाबा हां पाहुण्याला बसून द्या जेवायला. झाला का स्वयंपाक शांती. अरे वा झालाय स्वयंपाक. गॅस तर गेलता ना. झाला कसा काय स्वयंपाक. दादा बसा तुम्ही जेवायला. नाही रे बाप्पा मला टाईम नाही झाला जेवायचा अजून. मी जेवतो मला भरपूर टाईम आले तुम्ही जेवून घ्या. बोलायचे बाबा तुम्ही बसून जा ना पाहुण्यांसोबत. ते चांगलं नाही वाटत नाही एकटे बसतील का ते. आता खाली ताटच वाढतं का आणतं जेवायला बी. हो बस आलीच ना जेवण घेऊन आली बस. किती टाईम कुरवली शांती. काय जेवायला आणते का नाही बा. का मजा का कुरली आमच्यासोबत. गॅस सिलेंडर तर नव्हता जेवण आलो कोण मग. पोरी यावं पोरी घेऊन पाहुणे वाट पाहू ना जेवायची. हो बाबा आली ना घेऊन. बस थांबा 2 मिनटं. हे होते ना टाईम होते एवढा. आता अचानक पाहुणे आले म्हटलं की तयारी करायचा टाईम नाही भेटला. हां शांतापुरीले. अरे वा शांतापुरी 1 नंबर जेवण बनवलं बेटा. हां काय स्वाद आहे जेवणात नाही. काकाजी जेवण मी नाही बनवलं. हे माझ्या दोस्तीने येत ना गावातल्या यांना आणलं जेवण आहे. हां ते आमच्या घरचा गॅस गेला होता अचानकमध्ये तर मग आता चांगलं नाही वाटलं बा म्हणून एवढा टाईम लागला. मग यांनी जेवण भरून आणलं. हां यांच्या घरून डबे आणले आणि ते जेवणात तुम्हाला वाढलं. हां खोटं काय बोलायचं बाप्पा. मी नाही केलं जेवण. ते जेवण माझ्या मैत्रिणींना केलं आणलं. अरे वा हां छान स्वयंपाक तर छानच केला. पण त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट हे वाटली की तुमच्या गावामध्ये एकता किती आहे. किती मदत करता तुम्ही एकमेकाची. हां तुमचा सिलेंडर गेला. हां आजकालच्या बाया तर 1 पोळी टाकायला भेटतात. तुम्हाला 1 पोळीचं जेवण देत नाही. एवढं सारं जेवण तुमच्या मैत्रिणीनं बनवून आणलं. वा काय एकता आहे गावाची तुमच्या. धन्यवाद. हो बापा आमच्या गावाची एकता तशीच आहे. आम्ही सगळे मिळून मिसळून राहतो. एकामेकाच्या खुशीतही सामील होतो दुःखातही सामील होतो. हां हो बेटा खूप छान आहे. मस्त एकदम.